हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आम्ही गावाला गेलो होतो. तर मी माझ्या मावशीच्या गावी गेलो होतो. तर ही माझी सगळ्यात लहानी मावशी. तर माझ्या मावशीच्या घरी गेलो तर त्यांचं काम चालू होतं ते भुईमूग काढण्याचं. तर गेलो थोड्याशा वल्ल्या शेंगा खाण्यासाठी. तर मावशी कळत होती दुसरा घे. माझी खूप सगळ्यात लहानी मावशी आणि लाड करणारी सगळ्यात माझी प्रिय मावशी. तर त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर खूप थकवा आलेला होता. तर त्याच्यानंतर मग घरी आले. तर मी माझ्या मम्मीच्या तिथं लिंबाचं झाड खूप मोठं आहे तर तिथं बसले होते थोड्या वेळ. तर माझे वडील बोलले, बाई तिकडे नको बसू, इकडे ये. आईवडिलांचं प्रेम म्हणजे खूपच काही वेगळं असतं. मुलगी ज्यावेळेस सासरवरून माहेरी जाते ना त्यावेळेस खूप आईवडिलांना आलुलकी वाटते. तर मग मस्त गेले. तर जेव्हाही जाते तेव्हा माझ्या मम्मीच्या तिथं शेळ्यांना करडं झालेले असतात. खूप मस्त वाटतं ते पिल्लं उचलायला. त्याच्यानंतर मग आम्हाला सवसणी घालायच्या होत्या आसराच्या दुसऱ्या दिवशी. तर मग मी साती आसराच्या सवसणी घालण्यासाठी तिथंच थांबलेली होती माझ्या मम्मीच्या घरी. तर मग म्हणलं चला सवसणीचं मी तुम्हाला तो ब्लॉग टाकेन असं बोललेली होते. तर मग आज आपला हा ब्लॉग तुमच्यासाठी. तर त्याच्यानंतरून आमच्या इथं ज्या आसरा आहेत माझ्या मम्मीच्या घरी, तर म्हणजे माझ्या माहेरामध्ये, सॉरी माझ्याकडून काही गोष्टी चुकत आहेत. तर माझ्या माहेरामध्ये तर आमच्या ह्या ज्या आसरा आहेत तर माझ्या आजोबा होते. तर त्यांच्या म्हणजे पिढीने पार चालणाऱ्या हा आसरा खूप सत्वाच्या आमच्या आसरा आहेत ह्या. आणि ह्या आसराचं खूप सत्व आहे. आमच्या आसरा पिढीने कितीही म्हणजे मुली किती लांब गेलेल्या असल्या तरी पण ह्या आसराच्या सवसणी वगैरे घालण्यासाठी येतातच. आमच्याच खूप नवसाला पावणारे ह्या साती आसरा. कोणाचं लग्न जमत नसन तर लग्न जमणार. त्याच्यानंतरून मुलं बाळाला अडचण जरी येत असली तरी पण त्या अडचण येऊन देत नाहीत. त्यांचं फक्त व्यवस्थित पूजापाठ झाली तर त्या कोणत्याही गोष्टीत आम्हाला कमी करत नाहीत. भरभरटून आम्हाला या साती आसरा देतात. तर आमच्या शेतामध्येच आहेत माझ्या वडिलाच्या तिथे खूप मोठा तलाव आहे घराच्या मागे. आणि त्या तलावाच्या किनाऱ्यालाच आता खूप आमच्या साती आसरा नवसाला पावणाऱ्या प्रसन्न वातावरणामध्ये राहणाऱ्या नदीच्या किनारी साती या बहिणी आठवा काना काना खेळतो, या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. ते गाणं आहे, मला एवढं येत नाही पण मी जेवढं आलं तेवढं म्हणलं. ते गाणं आहे बघा, आम्ही कोळणी माळणी गामी कोळणी माळणी, कोळणी माळणी गामी कोळणी माळणी. तर पाहू शकतायत ह्या साती आसरा. आणि ह्या ज्या दिसत आहेत ना तर माझ्या मामी येतात. मामी म्हणजे माझी चुलती जी आहे तर त्यांच्या वहिनी आहेत त्या. तर मग माझ्या पण मामीच झाल्या. तर मग मामीच्या अंगात पण साती आसराची हवा आहे. त्या पैठण मुंगी पैठण त्यांचं माहेर आहे, त्या तिथल्या येतात. आणि आम्ही मुंगी पैठणला पण जात असतो त्या मामींबरोबर. कधी जर गेलो लहान होतो तर ते नेहमीच जायचं. पण त्या आहेत मामी. माझी मम्मी बसलेली पाठीमागं. माझ्या मम्मीच्या अंगात पण वरखडच्या देवीची हवा येते. तर आमची आसराची अशी पूजा वगैरे केलेली आहे. तर मी ना मला म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच आमच्या शेतामध्ये असल्यामुळे माझ्या साती आसरा तर खूप सत्वाच्या असल्यामुळे आता तुम्हाला माझ्या काही जीवनामधल्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तर मी तुम्हाला माझ्या जीवनात आता नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. पाहू शकता तर त्यांची आसराची हवा आलेली आहे. आणि पटापटा लावा ना. तर या काकूंचं आमच्या इथं चमाराचा मळा म्हणून आहे. तर त्या काकू तिथंच राहिला आहे आमच्या इथं शेजारी मळ्यामध्येच. त्यांची पण वरखडच्या देवीचीच हवा आहे, खूप कडक हवा आहे. तर हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, खूप येड्यावानी करतो, खूप आगाऊ येतो. एकटाच आहे, 2 बहिणी आणि तो एकटा. तर लई येड्यावानी करतो. तर त्याला आसराचंच सांगितलं कारण लई येड्यावानी करतो. आम्ही जसं तिथं साती आसरापाशी जसे गेलो तसा तो लगेच वर आसराच्या त्या झाडावरच जाऊन बसला डायरेक्ट. आणि खाली उतर तरी उलटं बोलायचा. आणि खूप लहान आहे, खूप आगाऊ आहे. तर मग त्याला पण आसराचंच सांगितलं त्यांनी, मामींनी. आणि त्याच्यानंतरून मग आमची पूजापाठ झाली. तर आम्हाला तिथून पुढं ना आईल्यानगरला पण जायचं होतं खरेदी वगैरे करण्यासाठी. आज तर सवसणीच होत्या. त्याच्यानंतरून आमच्या
आमच्या आम्ही साती आसराच्या सवसनी वगैरे घातल्या. तिथं आमच्या तिथं बरेचसे देव आहेत. 2 ठिकाणी साती आसरा आहे. ह्या ज्या साती आसरा ज्या दिसत आहेत तर यांना मटण वगैरे चालतं दैत्याला. आणि दुसऱ्या साती आसरा ज्या आहेत एकदम पाण्याच्या ढावामध्ये आहेत तर त्या ब्राह्मणी आहेत, तर त्यांना असं वशाट वगैरे काही चलत नाही, त्या ब्राह्मण म्हणून येतात. आणि शांत झालं पाहिजे. दादागिरी करता येते, दादागिरी करते आपला म्हणून ते पण ठाणे बिरुबाचं मंदिर म्हणून जे आहे तर ते पण माझ्या वडिलाच्या शेतामध्ये आहे. तर पूर्वी कसं जे जुने लोक जे होते तर त्यांना खूप देवधर्माचं खूप म्हणजे हे होतं, आवड होती. तर त्यांनी प्रत्येक म्हणजे शेतामध्ये आमच्या तिकडे खूप देव येतात. तर काही जे आहेत ज्यांच्याकडे देव आहे त्यांना तर माहितीच असेल. तर सगळे देवाचं निवड पाणी वगैरे करायचं असतं. ज्यावेळेस मुलीचं लग्न असेल किंवा मुलाचं लग्न असेल तर त्यावेळेस सगळ्या देवधर्माला निवड पाणी सवसनी वगैरे घालावं लागतात. तर त्याच्यानंतरून मग आम्ही ना साती आसराच्या सवसनी वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही ना आमच्या इथे तुळजापूरचं म्हणूनच ठाण आहे. आमच्या इथं धामणगावची देवी म्हणून जिल्हा अहमदनगर तालुका पाथर्डीच्या ज्येष्ठ शेजारी धामणगाव म्हणून आहे. तर तिथंच ते गाव आहे. तर आम्ही त्या धामणगावच्या देवीला पण जाणार होतो दर्शनासाठी. आम्हाला जावंच लागतं. जेव्हाही जातो तेव्हा आम्ही अगोदर धामणगावच्या देवीचं दर्शन वगैरे घेतो, तिच्या सवसनी घालतो. आमच्या मळ्यातल्या साती आसराच्या सवसनी वगैरे झाल्यानंतर आणि त्याच्यानंतरून मग आम्ही मावठा देवीला जात असतो. आणि डायरेक्ट मावठा देवी केली आणि धामणगावच्या देवीला नाही गेलं तर कान दुखणे म्हणजे खरूज नाईट हे चालू होतात. त्याच्यामुळं जो नेम आहे पहिल्यापासून पूर्वीचा आलेला तर त्या नियमानुसारच आम्ही जेव्हाही माहेरी जातो, सवसनीचा कार्यक्रम जेव्हाही आमच्या घरी असतो तेव्हा आम्हाला असंच पद्धती अनुसारच आम्हाला सवसनी वगैरे घालावं लागतात. आणि मी ना सवसनीचं दिवसभर स्वयंपाक पोळ्या केल्यामुळे ना खूप थकवा आल्यावानी झाला होता. तर म्हटलं थोडं हवेशीर, माझे वडील ते बोलले थोडं हवेशीर जा म्हणे इकडं थोडंसं. आणि एकदम एवढं गरमट वातावरण असल्यामुळे एकदम गरमट तर खूप जीवाची तलखी होत होती. म्हणजे पूर्ण असं गरम होत होतं खूप. बाहेर जर गेलं जरी हिरवं दिसत होतं पण बाहेर जर गेलं तर खूपच असं हवा थंड नव्हतीच. तर फॅन जरी लावला तर फॅनचा पण असा गरम वाफायची. तर मग म्हटलं थोडं शेतामध्ये फिरू. तर माझं थोडंसं इकडून तिकडं डवरायचं काम चालू होतं. आणि त्याच्यानंतरून आम्हाला आहे ना धामणगावच्या देवीला पण निघायची तयारी आमची चालू होती. तर तुम्ही पाहू शकताय तर आम्ही आता धामणगावच्या देवीला निघणार आहेत एक अवघ्या 2 मिनिटानंतर. तर हे पाहू शकताय तुम्ही धामणगावच्या देवीचं आमच्या इथले मंदिर आहे. तर तुळजापूरची देवी म्हणूनच ओळखल्या जातं ह्या आदिमाई शक्तीला. तर आम्ही मग इथं दर्शनाला आलो. इथं दर्शन वगैरे घेतलं. आणि इथं कौल पण आपण जसं तुळजापूरला कौल लावतोत ना त्या पद्धती अनुसारच इथं कौल पण लावल्या जातो. तर मग आम्ही पाठीमागं गेलो, दर्शन वगैरे केले. तर मला सवसनी घालायच्या होत्या. तर तिथं काही एवढ्या लेडीज वगैरे नव्हत्या. तर जे तिथं पुजारी वगैरे होतात साईडला तर तिथंच त्यांनाच मी घरी नेऊन म्हणजे असं सवसनीचं जेवण दिलं. आणि त्याच्यानंतरून कौल वगैरे लावला. आणि त्याच्यानंतरून मग आम्ही निघणार आहोत आता मावठा देवीला. तर मावठा देवीचं पण मंदिर पार आम्हाला 10 वाजले होते. तर 10-11पर्यंतच चालू ठेवतात ते. त्याच्यानंतरून तिथं काही थांबून देत नाही. तर ते म्हणतात लवकर जाता येईल कारण तिथं नाही तर मग वरच मुक्कामी थांबा, खाली जाऊन देत नाही. माझा एक 3 नंबर काकाचा मुलगा जो आहे तर आर्मी रिटायर, तर तो तिथंच ड्युटीला आहे. पण तो जरी ड्युटीला असला तरी पण आपल्या काही नियमानुसारच आपल्याला पण करावं लागतं. आपलं नातं असो किंवा गोता असो असं काही नसतं. तर मग आम्हाला आहे ना नंतरून आमच्या घरी निघायची तयारी चालू होती. तर त्याच्यानंतरून वांगे तोडणं, कांद्याची पात वगैरे, मिरच्या. तर दरवेळेस मी गेले ना तर शेतामधून सारखं माझं चालूच असतं. तर आंबट चुकीची भाजी ना तर खूप आलेली होती तिथं अशी हिरवीगार. तर नवरात्रामध्ये तर खूपच असते. पण मग ह्या वेळेस काय झालं की पाणी होतं माझ्या वडिलांनी त्यांनी शेतामध्ये पाणी सोडल्यामुळे ना तर पूर्ण हिरवीगार अशी भाजी आलेली होती. तर आंबड्याची भाजी उन्हाळ्या दिवसाची आंबट भाजी खायला कोणाला आवडत नाही. मला तर खूपच आवडते. तुम्हाला आवडती का नाही माहीत नाही पण मला तर खूपच आवडते. मग त्याच्यानंतर वांगे तर एवढे आलेले होते. पण उन्हाळा दिवस असल्यामुळे कसं आहे तुम्हाला तर माहिती वांगं जास्त खाणं म्हणजे मूळव्याधाचा त्रास. त्याच्यामुळे मी थोडेसेच वांगे आणले. थोडे म्हणजे तरी 1.5-2 किलो. त्याच्यानंतरून माझं त्या गावी जाण्याचा 2 ते 3 वेळा म्हणजे एकाच महिन्यामध्ये मी 2 वेळा गावी गेले.
तर 2 वेळा मम्मीच्या तिथून मस्त हिरवेगार असे वांगे, कांदापात, मिरच्या आणि अजून जे बी माळा असन तर ते मी घेऊन येत असते दरवेळेस. शेपूची भाजी, परत अजून आंबट चुका माझ्या मम्मीच्या आणि त्यांच्या तिथं खूप असतो. पण काय झालं की मम्मीने ना त्या म्हणजे असं जास्त दिवस राहत नाही ती भाजी, लगेच ती खराब होती उन्हामुळे. त्याच्यामुळे पाणी जरी दिलं तरी तर एक दोन वेळास ती खुडून घेतली ना तर त्याच्यानंतरून ती हे होऊन जाती, लगेच खराब होऊन जाती. तर उपटून टाकली होती माझ्या बाबांनी. तर त्याच्यानंतरून मग माझ्या ती चुलती जी आहे तर आम्ही त्यांच्या घरी गेलोत. तर माझ्या बाळाचं लग्न असल्यामुळं पत्रिका देण्यासाठी तर ती काय अशी येऊन देत नव्हती. ती म्हणे नाही जाऊच नको, येच तू, कधी येत नाही. मग त्या वहिनी म्हणे ताई मी तुम्हाला कधीच पाहिलेलं नव्हतं, तुम्ही आल्या तर आपली गाठभेट झाली तर या. तर माझा तो भाऊ आहे 3 नंबर काकूचा, तो म्हणला ताई तुला कैऱ्या घेऊनच जाय. तर म्हटलं नको. तर मग मी जे आहे तर माझे 3 नंबरचे काका जे आहेत तर माझा तो चुलत भाऊ जो आहे तर माझ्या 3 नंबर काकाचा मुलगा, तर तो आमच्या इथे शेजारी थोडं साईडला राहायला येतं. त्यांनी अलीकडे शेती घेतलेली आहे तर तिथं राहायला होते. तर मग रस्त्यावरच तर दरवेळेस येता जाता तर वहिनी वरडत असते आता येत नाहीत. तर मग मी त्यांच्या घरी गेले. तर घरी गेल्यानंतरून असे हिरव्यागार अशा मस्त आंब्याला कैऱ्या, खूप बागेत खूप छान कैऱ्या आलेल्या होत्या मोठ्या मोठ्या. त्याच्यानंतरून चक्कूला तर खूपच चक्कू आलेले होते आणि आंब्याला तर कैऱ्या पाहू शकताय इतका आंबा आलेला होता, केशर आंबा. त्यांनी जवळजवळ 1 ते 2 एकर आंब्याचा बाग लावलेला होता. केशर माझ्या काकांनीच लावलेला होता आंब्याचा बाग. त्याच्यानंतरून आपलं चक्कू जे आहेत तर चक्कूचा बी 2 एकर बाग लावलेला होता. तर डाळिंब होतं. तर डाळिंब आता कसं आहे आमच्या ह्या नगर भागात जिल्हा अहमदनगर, तालुका पाथर्डी या भागामध्ये ना पाण्याचा खूप त्रास असल्यामुळे उन्हाळा एप्रिल मे खूप कठीण जातो आणि ह्या वर्षी पाणी म्हणजे तर खूपच अवघड आहे. तर पाऊस जरी होता तरी पण थोडंसं हिरवं होतं, काही आमच्या इकडं जास्त हिरवं राहत नाही. तर त्याच्यानंतरून पाहू शकतायत तुम्ही, तर आम्ही चाललेलो आहोत मस्त बागामध्ये थोडं फिरण्यासाठी. तर झाडं काही गेलेले आहेत म्हणजे जळून गेलेले काही आहेत. आणि त्याच्यानंतर वहिनी सर माझं बोलणं चालू होतं. हा आंबा जो आहे तर तो थोडा वेगळा दिसत होता, असा गोल टाईप, असा गोटीसारखा गोल वाटायचा. तर म्हटलं वहिनी हा कोणता आंबा आहे? केशर आंब्याचा बाग. तर केशर आंबा हा थोडा वेगळा असतो. तर त्या बागेमध्ये कमीत कमी वेगळे जवळजवळ प्रत्येक झाड वेगळं होतं. केशर काही काय म्हणतात त्याला अजून म्हणजे बदाम का काय म्हणतात तो, असं बरेचसे तिने नावं वगैरे सांगितले. आता त्यांचं कंटिन्यू शेतामधलं काम असल्यामुळे मला तर काही एवढं आठवत नाही. पण मग खायला ककडी सारखा आंबा लागायचा. मग मी काय केलं 2-3 कैऱ्या वगैरे तोडल्या. तर ह्या झाडाच्या ककडीसारखीच कैरी लागत होती आणि इतका भारी आंबा. पिकल्याच्या नंतरून तर साखर टाकायचीच गरज नाही, रसाला इतका सुंदर आंबा आलेला होता आणि खूपच भारी. असं पाहिलं तर मन असं रमून जात होतं बागेमध्ये. असं वाटत होतं की तिथंच थांबून घेऊ की काय, खूप मस्त असं वाटत होतं. तर पाहू शकतायत हे जे आहे तर हे वहिनीच त्यांचं आंब्याचा बाग आहे. आणि त्याच्यानंतरून मग मला जायचं आहे अहिल्यानगरमध्ये. तर मला तिथं थोडी खरेदी वगैरे करायची आहे, साड्या वगैरे घ्यायच्या आहे. तर म्हटलं साड्या वगैरे घेऊ. त्याच्यानंतरून मग आम्ही जाणार आहोत आमच्या घरी. तर मी माझी बहीण राहती 2 नंबरची बहीण, तर माझ्या बहिणीच्या घरी जाणार होते अगोदर अहिल्यानगरमध्ये आणि त्याच्यानंतरून खरेदी वगैरे करून मग मी येणार होते माझ्या घरी. तर आमचं चालू आहे तोपर्यंत बागेचंच थोडंसं इकडं तिकडं बघण्याचं काम, कैऱ्या इकडचं तिकडच्या इकडं टाईमपास करण्याचं काम. तर तिथं जे आहेत तर तिथं आम्ही तुळजापूरला गेलेलो होतो पहिल्या स्टार्टिंगला. तर त्या 3 नंबरच्या ताई ज्या हिरव्या साडीवाल्या दिसत आहेत तर त्याच ताई मला पहिल्या स्टार्टिंगला गुरुनी जे आहे तर गुरुसोबत आलेले नाही त्यांना पाठवलं होतं. त्यांच्या अंगात पण या माई तुकाईची हवा आहे. आणि मधली जी दिसते ती माझी ती भाऊजाई आहे. या 3 नंबरच्या काकू आमच्या शेजारीच राहायला येतात आणि त्यांचं चपलाचं दुकान आहे तिथं आमच्या इथं पाथर्डीमध्ये. त्या चालल्या होत्या माझ्यासोबत. त्या म्हणे मला पण घेऊन चल, ऊन खूप आहे. आणि त्याच्यानंतरून म्हणजे आम्ही लांबचं कधीच ठरत नाही, म्हणजे विचार करत नाही ते लांबचे आहे असं तसं. पण ते आमच्या जवळचेच आहेत सगळ्या त्या काकू, मला मुलीचंच नातं लावतात त्या.
जरी चपलाचं दुकान त्यांचं असलं तरी पण. तर मग त्या माझ्याशी बोलत होत्या, पारड्या भरल्या तू, मला बोलवलं नाही, असं नाही तसं नाही. पण आता ती चुकी गुरुची होती, गुरुनी सांगायला पाहिजे होतं त्यांना, त्याला विलाज माझा काहीच नव्हता. तर मग मस्त गप्पा छप्पा मारल्या इकाड्या तिकाड्या. आणि त्याच्यानंतरून मग आम्हाला आता जायचं आहे खरेदी करण्यासाठी. तर अहिल्यानगर मधील जे आहे, तर या अहिल्यानगरमध्ये आलेलो आहेत आम्ही. माझ्या बहिणीच्या घरी थोड्या वेळ थांबलो, तिथला काही मी शूट वगैरे घेतला नाही. त्याच्यानंतरून आम्हाला बऱ्याचशा साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. माझ्या बाळाचं लग्न असल्यामुळे तर मग आम्ही साड्या वगैरे बघतोय. तर म्हटलं चला, बहीण बोलली की ह्या दुकानामध्ये साड्या खूप छान भेटतात. तर म्हटलं चला बघून तर येऊ, आवडल्या तर घेतल्या, नाही आवडलं तर राहिलं. तर मग आम्ही तिथं साड्या वगैरे बघण्यासाठी गेलो. तर मला साड्या बऱ्याचशी घ्यायच्या होत्या, जवळजवळ 50-60 साडी घ्यायची होती. तर भारी या हलक्या जशा म्हणजे देण्या घेण्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या. परत अजून म्हणजे असं माझ्या स्वतःसाठी घ्यायच्या होत्या. आणि कारण कसं आहे म्हटलं, लग्नाचं काम म्हणल्यावर 2-4 प्रकारच्या साड्या घ्याव्या लागतात, नऊवार सहावार. तर साड्या खूप छान होत्या तिथं, मला तर खूप आवडल्या. मग बघतायत तुम्ही, तर साड्या याच्यामधून कोणत्या आवडत आहेत कोणत्या नाही, तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही त्याच्यानंतरून तिथं साड्या 6 वार घेतल्या. आणि त्याच्यानंतरून आम्ही 9 वार साड्या बघायला आलो. तर 9 वार साड्यामधली काही मला एवढी जजमेंट नव्हती. तर म्हटलं त्या दुकानदारवाल्या दादाला बोलले मी, जे दाखवत होता त्याला, म्हटलं दादा, जी नवीन चालणारी जी साडी जी आहे तर 9 वारमध्ये, तर चांगलं सूत आणि मस्त सॉफ्टमध्ये जी आहे, तर 9 वार साडीमध्ये जे आहे, तर मला एवढं माहीत नव्हतं. तर म्हटलं पाहुणे, कारण कसं असतं लग्नाचं काम म्हणल्यानंतर आपल्याला माहीत जी गोष्ट नसती ती आपण घेतली तर पाहुणेरावळे नाराज होण्यापेक्षा पाहुण्या. तर त्या दादाला सांगितलं मी, चांगली आणि नवीन जी आलेली साडी आहे चांगलीतली दाखव. चंद्रकोर साड्या दाखवल्या त्यांनी, खूप छान, मला पण आवडल्या. तर मी 9 वार साड्या तिथं घेतल्या. त्याच्यानंतरून शेरवानी नवरदेवासाठी खूप छान होती, खूप छान होती. तर म्हटलं आता मी घेऊन काय करणार, आता मुलाची पसंत आहे. पण मी पाहिल्या तिथं. त्याच्यानंतरून टोप पाहिला मी, तर मला खूप आवडला, म्हटलं खूप छान आहे. पण मग काय जवळ जाऊन पाहिलं तर मला काही आवडला नाही. तर आजकाल तर माहिती आहे तुम्हाला, मुलांची तर सगळी मॅचिंगच असते. आपलं तर आपण फक्त पाहण्याचं काम करतो. मॅचिंगशिवाय आजकाल तर मुलांना काहीच चलत नाही, बिना मॅचिंगशिवाय. तर मग इदवट होण्यापेक्षा मी म्हटलं चला आपण बघू, मला आवडला तर घेऊ, नाही आवडला तर राहिलं. मी एवढं लक्षपूर्वक सगळीकडे पाहिलं, खूप छान टोप होते. पण मग खोलून वगैरे पाहिले तर माझं बी काही मन एवढं हे झालं नाही त्या टोपांवर. म्हटलं जाऊ द्या, मुलाच्या हिशोबाने घेईन तो, त्याला जी आवडन तो. तर माझी बहीण आणि मी पाहत होतोय, टोप वगैरे पाहिले पण काही आवडले नाही, मग नाही घेतले आम्ही. तर त्याच्यानंतरून मस्त हँगपर्स वगैरे खूप छान वस्तू होत्या तिथं, मला तर खूपच आवडल्या. आणि त्याच्यानंतरून मग आम्ही निघणार होतो आमच्या घरी येण्यासाठी. तर पाहू शकतायत हे टोपची आमची खरेदी वगैरे करण्यासाठी धावपळ चालू आहे. पण काही नवीलाच होता, तर काही घेतले नाही आम्ही. तर मग त्याच्यानंतरून खाली आलो. तर हँगपर्स तर खूप छान छान होत्या आणि खूप भारी. पण मग मिस्टर बोलले, एवढ्या परस असताना तुला एवढ्या परसची काय गरज आहे. तर काय सांगायचं, मग मिस्टर असं बोलल्यानंतर काय घेणार आपण. मग काही घेतल्या नाही, फक्त बघितल्या, चॉईस केल्या, पण मग काय नाही म्हटल्याच्या नंतर परत खाली ठेवून दिल्या. पण खूप छान आणि खूप मस्त होत्या, मला तर खूपच आवडल्या होत्या, एकच नंबर. आमची खरेदी वगैरे झालेली आहे. तर आम्ही निघालेलो आहोत घरी. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा.
लाईक करत जा, व्हिडिओ बघत जा, शॉर्ट आवडले शॉर्ट बघत जा. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.